जरी अरूप नसते ना तरी आवाजात खांबाळ्यापर्यंत जेव्हा लोकांना जागू करू शकते किंवा किंवा तुम्ही चायच बाहेर काढते आता थांबा. असो या ठिकाणी अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस लावले आहे ते साऊंड वाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण आज आमच्या दोघांचे नाडी हो त्यांच्या हातात नाही का. ह्यांका माईकला स्टँड नाही देतात ते जमला असता केसा केस माईक बांधायचं होतो इल नाड हिल पोहा. हळूहळू सगळा घेणार बुवा जे काय बोलले आहेत ते. पण प्रथमतः आयोजकांना लाख लाख धन्यवाद देतोय की एवढा मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला आणि खरोखरच या ठिकाणी महिला संघटना जोरदार दिसते. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन दे. आमच्या महिला कुठच्या कामामध्ये पाटील आहेत बघा सगळ्यामध्ये 50% वाटा घेतलाय. आता काय आहे वेळ कमी आहे मग बोलूच लागणार नाही. तू काय म्हणणार भजन कमी नाही बोललो जास्त तुका काय बोलू त्या बोल आणि तो अभ्यास बिभ्यास आता बाजूक ठेवा. अभ्यास एवढं केलं ना तर केस कापून येलो असतो गुला. मगाशी खाली महिला वर्ग होत्या तुळकुळ चालू म्हणतात सांगताना सांगितलं आणि 2 जेंट बुवत म्हणून एकाच काहीतरी गडबड दिसतंय थोडीशी. मी सांगितलं तसा काय नाही आहे त्या पाटणा बघितलं तर सकला वाटता पाटणा बघितला तर सकला आणि पुन्हा बघितलं नकला आणि इकडनं बघितलं धकला. समजा क्या समजा तर मुळमुळीत आहे. कार्यक्रमाला रंगत येणार अतिशय सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. त्या ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. भजन चालू झाल्यापासून उभे आहेत आणि दात पण देत आहेत तेवढ्यात नाही का. आणि तो बाबू पैसे आणून देत आहे बाबा इकडं आता हे जायचे उभं राहा नाही तिकडनं लांब पडत वळसो होय तू खरंच दिलं तिकडं. हो हसं पाहिजे. या गुलामा लिहिल्यापासून त्या कोरोना 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 बिचारे माय माऊलींका टेन्शन दिला लोक विसरली आहे. तुमचा का डोक्या फिरलाय काय हो म्हणून सांगते केस कापा म्हणून. अहो विसरलेला प्रश्न परत आणून देऊ नका तो म्हणून दे कोरोना. आणि कोरोना आपल्या महाराष्ट्रात येणार नाही. आता राम येणार आहेत आपले राम अयोध्येमध्ये प्रगट होते त्याच्याबद्दल काहीतरी बोला. तुमचं काय म्हणून दांडको असताना तर दांडक्यानं झोडपून काढलं असते. कोरोनाचं नाव घेतलं की माझं मस्तक फिरतात. अहो काय काय परिस्थिती भोगली आणि परत आठवण करून देतात. ते काही होऊन दे पण ते काळ आम्ही भोगलाय पण आमच्या येणाऱ्या पिढीला अजिबात भोगू देऊ नका हे प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतोय. कारण कोरोनाने आम्हाला बघा आपलं कोणाने परक कोणी शिकून गेलं कोण कोणाचा नसता हे पण शिकून गेलं. कोरोनात किती वेळा मागा फोन केला तो किती वेळा फोन केला पवार भाऊ कशी आहे तुम्ही विचारलं कधी. आणि सांगतात काय माहिती आपली मुलं ना मराठी मीडियमला टाकली पाहिजे. त्यांचं मुलगा कशा मीडियमला विचारा. आपण जेव्हा लोकांना सांगतो ना तेव्हा आपल्याकडे प्रथमता बघायचं आपण काय करतोय. मगाशी सांगितलं की कोकणातले म्हणता आत्महत्या करीत नाही कोण आत्महत्या करीत नाही पण कोकणातली मुलं 10वी 12वी मध्ये फर्स्ट येतात. आणि ह्या चांगला होत गुलाम ह्याच तोंडाने काय सांगतात म्हणता कोणाची उदारी असतं तर तोंड बांधून जातात कोकणातले म्हणून. म्हणजे तुम्ही म्हणजे प्रशंसा करू केला की एखाद्याची नाट मोडू केला त्या ते ठरवा. काढते तुला सगळा काढते ह्या फक्त झलक दाखवलंय सगळा पुस्तकावर काढलंय. एकदा परत भजन रसिकांना अभिवादन करतोय. जेवढ्या खुर्च्या आहेत तेवढ्या फुल झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या या वर्गासाठी म्हणतात. कारण खरोखर आणि या भजन रसिकांमध्ये असे भजन रसिक दिसतात की जे दर्दी आहेत खरोखर जुने जाणते आहेत. तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतोय. दोघांच्या तोंडातून वेडा वागडा शब्द जाणार नाही याची ग्वाही देतोय आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. धन्यवाद. आणि खरोखरच सोमवारी प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठान सोहळा होणार आहे. खरोखर राम हा माणसाच्या 5वीला पूजलाय बघा. राम माणसाच्या 5वीला पूजलेला आहे. जन्माला आल्यानंतर 12व्याला भजन होतं तेव्हा काय जय जय राम. तोच मोठं झालं लग्न झालं लग्नाच्या पूजेत भजन होता तेव्हा काय जय जय राम. आणि समजा त्याच्यातलं काय गसाकलो गाताना सुद्धा काय म्हणतो जय राम श्रीराम जय जय राम. म्हणजे राम आपल्या आयुष्यामध्येच असतो. तो कधी कुठे गेलेला नव्हता. कोणी सांगितलं की रामाने 14 वर्ष वनवास भोगला आणि 500 वर्षानंतर त्यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा होतोय. पण बुवा 5,000 वर्षानंतर प्राण प्रतिष्ठा सोहळा होतोय. पण मी सांगेन राम कुठे गेलाच नव्हता. राम आपल्या प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये आहे आणि तो म्हणजे आत्माराम.
हा राम कुठे गेलेला नाही बुवा. भले आता रामाला बसून दे काय बसून दे, पण ह्यो राम जिवंत आहे ना. इल्ल कोण किती इले तरी काय करू शकत नाही. जॅकेट तर सांगितलंच बुवा तू. काय सांगितलं? मधुवालो म्हणून. अरे बाबा आता राज्य कोणाचं आहे ते बघ, आणि तू काय बोलतोस त्या घरात जावताय की नाही. हे जॅकेट कोणी आणला? आमचे नमो नमो पंतप्रधान मोदी साहेबांनी जॅकेटचा पॅड आणला आणि ते आम्ही घालतो आणि हो म्हणता मधुवालो म्हणून. तू आता 4 दिवस काही फिरू नको. कांदा काढल्याशिवाय राहणार नाही. अरे पेढीचा कमी करा थोडा.
संत शिरोमणी ज्ञानराज ज्ञानेश्वर, संत शिरोमणी श्री तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, आई अधिष्ठी गावदेवी, महापुरुष कामदेव, वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन, दोनाचे चार हात करून ग्रस्ताश्रमी पाठवणाऱ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मातृपितृ देवतांचा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान लोकरे हरिहर धन्यवाद. सन्माननीय बाबूरावजी प्रेमानंद मांजरेकर मालवण देवबाग, सन्माननीय बाबूरावजी प्रेमानंद मांजरेकर मालवण देवबाग यांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. खरोखर जे बक्षीस देतात त्यांना सुद्धा धन्यवाद, पण बक्षीस नाही दिला तरी चालेल, पण टाळ्यांचा प्रसाद हा कलावंतासाठी महत्वाचा असतो. आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा. आणि ह्या बोलले म्हणून बक्षीस कोणाला देवता आलं थांबू नका. हो, माझ्याकडे रागाने बघता, मी बक्षीस देऊ नका म्हटले. असो, कोणी स्टार्टिंगलाच म्युझिक मारली होती. जर भजन श्रोते असतील तर ऐकलं असेल. कुठली म्युझिक मार, कजरा मोहब्बत वाला कजरे में ऐसा डाला गजरे ने ले ली स्टार्टिंगला म्युझिक सुद्धा तीच. म्हणजे नक्की काय पब्लिक बघून मारलाडी ते. तसे बुवा आमचे परममित्र आहेत, पण काय रणांगणात उतरल्यानंतर बघा कासारड्याचे आदित्यजी सावंत यांकडून बहुमूल्य पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद. प्रथमतः त्या परमेश्वराचं नामस्मरण बघा. आज नामस्मरण आहे म्हणून या ठिकाणी एवढी गर्दी झाली. आज आयोजकांच्या मनात आलं असतं बुवा, तर या ठिकाणी गौतमी पाटले सुद्धा आणलं नाचतं ना, भारी नाचताना तुझ्यासाठी आले म्हणा. मर वनात नाही तर खायचं आमका काय करू. तर आयोजकांचे खरोखरच आभार की या ठिकाणी नामस्मरण ठेवलं, भजन ठेवलं. आणि त्याहीपेक्षा आभार तुमचे, कारण आज बघा नवविधा भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणती असेल तर नामस्मरण आहे. आणि त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ का असेल तर श्रवण आहे. आणि ते श्रवण तुम्ही करताय म्हणून या भजनाचं पुण्य आज आमच्यापेक्षा तुम्हाला मिळणार आहे. म्हणून एका जोरदार टाळ्या. या ठिकाणी आमचे बंधुराज नवीन पवार उपस्थित आहेत, त्यांचेही लाख लाख आभार मानतो. या ठिकाणी प्रथमतः नामस्मरण सुरू करूया, कारण परमेश्वराने बघा आपल्याला पृथ्वी तलावरती पाठवलंय. पेडणेकर बुवांना सांगितलं जा बाबा भजन कर, नाही का पवार बुवा तुम्ही जाऊन भजन करा. युट्यूब वाले जेठे साहेबांना सांगितलं तुम्ही जाऊन त्यांची रेकॉर्डिंग करा आणि घराघरात पोहोचवा. आज या युट्यूब वाल्यांचे आभार मानले पाहिजे, कारण यांच्यामुळे आम्ही आज घराघरात गेला. यांच्याबद्दल 2 शब्द बोलायचे टाकून कोरोना बद्दल बोलतो. आज एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, सन्माननीय संतोष गवळी साहेबांबद्दल 2 शब्द बोलायचे टाकून हे माणूस कोरोना बद्दल बोलतो. आज एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, सन्माननीय नवीनजी काजवडकर साहेबांबद्दल बोलायचं टाकून हे माणूस कोरोना बद्दल बोलतात. आज एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, सन्माननीय लालसिंग राजपुरोहित साहेबांबद्दल बोलायचं टाकून हे माणूस कोरोनामधून होती. आज एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला,
सौ विशाखा मोरे मॅडमचा नाव घेण्याच्या तुझं तात्पर्य होतो म्हणून कसं सांगता कोरोनाचा सांगता म्हणजे नक्की काय हा आपली पोरं शाळेत काय पाठवायची काय करायची केसांवर मी अगोदर सांगितले तुमच्या केसांवर गेले नाही अजून केसांचं जर बंडे बिंडे काढून दाखवला जाताना वस्तरू मागवणार मी अतिशय सुंदर कार्यक्रम खरोखरच बघा छत्रपती शिवराय महाराष्ट्रामध्ये होऊन गेले अख्ख्या राज्याला धडा शिकून गेले अमेरिका म्हणते तर छत्रपती शिवराय आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर प्रत्येकाच्या घराला सोन्याचं दार लावलं असतं छत्रपती शिवराय 51 वर्ष जगले 350 पार किल्ले काबीज केले छत्रपती शिवरायांनी आणि छत्रपती शिवरायांनंतर या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये छत्रपती शिवरायांचा वस्ता घेऊन जगणारे एकमेव ते झाले म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बऱ्याच नेत्यांना आपलं नाव करण्यासाठी जगभर फिरावं लागलं बऱ्याच नेत्यांना आपलं नाव करण्यासाठी जगभर फिरावं लागलं पण फक्त मुंबईमध्ये राहून अख्ख्या जगामध्ये नाव करणारे एकमेव नेते होऊन गेले ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याचा नेता होणे नाही कारण बघा बाळासाहेबांच्या मुखातून एकदा शब्द निघाला तो कधी माघारी घेतला नव्हता त्यांनी की मी चुकून बोललो मी अनावधानाने बोललो हे शब्द कधी त्यांच्या मुखातून आले मी बोललो हेच बोलायचे बाळासाहेब ठाकरे म्हणून प्रत्येकाच्या भले पक्ष कोणताही असून ते प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य करून गेले ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असा नेता होणे नाही आणि खरोखरच त्यांना मानवंदना करतोय कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकमेव अशी व्यक्ती होऊन गेली की खरोखर त्याला सलाम करावा असं वाटतोय कारण बुवा बघा जयंती कोणाची साजरी करतात जे जितेपणी दुसऱ्यासाठी काहीतरी केलं नाही त्यांची जयंती साजरी होता आणि पुण्यतिथी कोणाची साजरी होते जे दुसऱ्यासाठी मेले त्यांची पुण्यतिथी साजरी होता याच्यात आपल्याला काय जमणार आहे म्हणून माणूस किती जगला याला महत्व नाहीये माणूस किती जगला याला महत्व नाहीये पण तो कसा जगला आणि ते जगलेल्या आयुष्यामध्ये त्याने काय केलं याला महत्व आहे म्हणून थोडं जगा पण लोकांच्या हृदयावरती नाव आपलं कोरून जा एवढंच सांगताना भजनाला सुरुवात करतोय भजन भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होऊन केलेलं नमन त्याला भजन म्हणतात कारण परमेश्वराने बघा एकदा देवाजवळ एक गृहस्थ गेला आणि म्हणतो देवा तुला संन्यासी माणूस आवडतो की संसारी माणूस आवडतो तेव्हा तुला संन्यासी माणूस आवडतो की संसारी माणूस आवडतो त्या गृहस्थाला अपेक्षित होतं की देव सांगेल मला संन्यासी माणूस आवडतो पण देवाने सांगितलं मला संसारी माणूस आवडतो तेव्हा त्या गृहस्थाने देवाला प्रश्न केला देवा संन्यासी माणूस तुला सदान कदा 24 तास नामस्मरण करत असतो तरी तुला संसारी माणूस का आवडतो देवाने सांगितलं हे बाबा संन्यासी माणूस सगळ्याचा त्याग करून भम भम भोलेनाथ अरण्यामध्ये भटकत असतो त्याला काय काम धंदा नसतो तो माझं नामस्मरण करणारच आहे पण माझा संसारी माणूस सकाळी उठून नित्याच्या कामाला जातो नित्याची कामं करतो घर संसार सांभाळतो आणि त्याच्यातून वेळ मिळाल्यानंतर माझं नामस्मरण करतो म्हणून मला संसारी माणूस प्रिय आहे संसारी माणूस प्रिय आहे म्हणून एकच सांगेल बघा प्रपंच साधून परमार्थ करा देव सांगत नाही की तासन तास माझ्यासाठी काहीतरी करा म्हणून जेवढा वेळ मिळेल भले ते 5 मिनिटाचा वेळ असून दे तो देवासाठी द्या एवढंच सांगतोय धन्यवाद Ayodeya
जय रंगे Ah
सगळ्यांकडून 201 रुपयाचं पार्टी करा. 10 वर्ष प्रेम करा, पण माझ्यावर प्रेम करण्यापेक्षा तुमच्या घरवालीवर जास्त प्रेम करा. माझ्यावर प्रेम करून आपण समजा काहीतरी बघू, पण पुढता का मी आता तुम्ही बोललेलंच बोलते, मी का वाईट बोलत नाही का. बुवानी सांगितलं मगाशी की या ठिकाणी कुवाऱ्या मुली केवढे बसलेले महिला वर्ग या सुवासिनी त्यांना दिसले नाही. बाकी कुवाऱ्या मुलीकडे फार लक्ष गेलो, म्हणता आईस्क्रीम खाऊन तिकडनं बघतो म्हणून. आणि हय वाचू की दिल्याने कागद तो असं धरून वाची आणि तिकडे लक्ष नाही गेलो. अरे नमस्कार. या ठिकाणी आमचे गुरुबंधू गोसाई साहेब बुवाने एकदा जोरदार टाळ्या गोसाई बुवाने विनंती करेन स्टेजवर येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं. या गोसाई बुवाकडून या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक शिकायला तुमच्यासारखे भजन आले किती गेले किती संपले भरारा, आले किती गेले किती संपले भरारा, कधी संपला नाही संपला नाही. बुवानी बोलता बोलता सांगितलं की कुवाऱ्या मुलींनो तुम्ही घरातली काही कामं करू नका, तुम्ही कपडे धुवू नका. करा नाही बुवाच बोललेलं. काय करायचा, कपड्यांना साबण लावायचो आणि गवळी साहेबांकडनं बुवांचा नंबर घ्यायचा आणि सांगायचं साबण लावून झालं, आता धुवू घ्या तुम्ही. बुवाने सांगितलं तुम्ही कोणत्या उद्यावर कामाला आहेत त्या जाऊ नका. पण एक चांगलं बुवाने सांगितलं, बुवा चांगला ते चांगलाच आहे. बुवाने सांगितलं की या विभागातील एखादी मुलगी कलेक्टर झालेली मला बघावीशी वाटते. आणि खरोखरच मुलीचं सौंदर्य याच्यामध्ये किती शिक्षण घ्या, कोणत्या उद्यावर कामाला राहा, पण तुमचे आई वडील जेव्हा समाजामध्ये जातात तेव्हा त्यांची मान ताठ राहिलं पाहिजे असं वर्तणूक ठेवा. तुमच्यासाठी सगळ्यात मोठी डिग्री असेल, तीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठी डिग्री असेल, तीच तुमच्यासाठी सगळ्यात मोठी डिग्री असेल. हे रे माझ्या बाबा, आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला, शंकराने पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकराने भाऊये तू म्हणे हे काय येता का घरचा लोक बघतोय चांगला, पेडणेकर बुवाने गणपती आणला. बघा बाबू नाव काय, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज अथांग अर्थ. बघितलं असं विचारावर पटकन सांगितलं. आणि तुम्ही म्हणता इंग्लिश मीडियमला जाऊन काय करतात पोरा, बघा या तुम्ही आपला खायचंच राहा. 100 रुपयाचे पारितोषिक कुमार अर्थ करून आलाय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. बाबू तू शेवटपर्यंत भांडणात बसलोस ना, 100 चे 200 करून देणार तुका मी. कोण असो एकच सांगेन बघा, आज या ठिकाणी खरोखरच तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे. आणि खरोखरच प्रत्येकाने जर 100 रुपये दिला तर पुढच्या वर्षी या ठिकाणी आम्ही कार्यक्रम फ्री करू. नाही 200 सांगू. माणूस हसता पण बघा कसं तो, पण गोड माणूस एकदम. बुवानी मग सांगितलं छत्रपती शिवरायांचं. छत्रपती शिवराय वाघासारखे जगले आणि वाघाच्या पुढ्यात जाण्याची हिंमत फक्त 3 माणसांची झाली. एक म्हणजे चांगदेव, हे चक्क जाऊन वाघावर बसले. दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी वाघिणीचं दूध काढलं. आणि तिसरे म्हणजे संभाजी महाराज ज्यांनी वाघाचा जबडा फाडला. तो माणूस अजूनपर्यंत वाघापर्यंत गेलेलो नाही, पण जो गेलो तो पाटील गेलेलो नाही. म्हणून वाघाच्या नादी बुवा लागायचा नाही. काय बोलतोय? भारत का बच्चा हे ठेवा. तू सांगशील त्या परत पप्पांकडनं 200 घेऊन ये, कारण भारत का बच्चा 100 मध्ये येत ना. हरे घर घर में कई नाम जय श्री राम. हरे घर घर में कई नाम. हेलो. हरे घर घर में कई
जाते. बाबूसाठी प्रदीप सावंत मोहनकोटे 100 बघ. मी तुला सांगितलं जाग्यावर बघ, तू 100 चे 200 करून देणार. 100 झाले. हे 100 घे भाऊ. सन्माननीय श्यामराव पवार आणि प्रवीण पवार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना लाख धन्यवाद देतो. श्री जनार्दन पांढरी सेक्टर 2 मुक्काम मालवण तालुका मालवण यांच्याकडून 200 आणि येलो तरी भजनामध्ये येऊ शकत नाही. तुम्ही काय घाबरू नका, कारण मी सुद्धा पवार आहे. एकच वार सगळे कारण नाव आहे पवार बघा. कारण किती काय झालं तरी आपण हिंदू आहोत आणि हिंदूला कधी कोणाचीही भीती नाही आहे. कारण बघा, एक मराठा लाख मराठा. जरांगे पाटील लढतायत आपले, नाही का? 2 ओळी फक्त या ठिकाणी. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख करतो. ते जरांगे पाटलांना कसं पण काय पण असं ना बिंदास एकटू लढताय नसतो. माझ्यासारखीच परिस्थिती आहे त्याची, नाही काय? आणि कारण या आरक्षणासाठी आम्ही पहिले शाळेमध्ये होतो, दोघे जण एकाच वर्गात होता. तेव्हा विचारायचे हिंदू कोण, हो 96 कुळी कोण. मी हात वर करायचो, मी लांबलो. ह्यांचा हात पोचाय तर बेंचवर उभं राहून असे करायचे. आता कर्मान मेले तेच कापून सुद्धा पैसा नाही का? म्हणून नंतर रुपात आपण या ठिकाणी सादर करतोय. हॅलो. हा, त्यांचं सुद्धा नाईलाज आहे. कारण बघा, घरात जो मिक्सर असतात त्याला 3 बटणं असतात, खाट फूट फाट्या. आणि ह्याका जवळजवळ 40-50 बटणं आहेत. आणि एवढ्या चालूच आहे, का जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जाऊ. अतिशय सुंदर काम आहे, खायचं काम नाहीये हे, साध्या सुद्धा काम नाही आहे. जेणू काम तेनू बिजू करेसो होता काय तुम्ही समजी गया. गजरामध्ये सगळं होणार आहे, सगळ्या भाषा निघणार. पण आता तात्पुरती येण्याची वाट बघताय. आणि ज्या दिवशी पांडुरंग त्या विटेवरून खाली उतरेल तेव्हा कलियुग नष्ट झालेला असेल. म्हणून पांडुरंगाची भक्ती करण्या अगोदर आपल्या आई वडिलांची भक्ती करा, त्यांचे चरण धरा, तर तुम्हाला तो पंढरीचा पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही. पण डाळभात कोणता आणि कोण ऐकताय कोणता, आजकालच्या युगातील मुलांना हेच समजत नाही की देव कशामध्ये आहे. तर मी सांगेन भजनाच्या माध्यमातून, देव काशीला नाही, देव पंढरपूरला नाही, देव शिर्डीला नाही, देव तिरुपतीला नाही, तर देव तुमच्या घरामध्ये आहे. आणि ते 2 दैवत म्हणजे आई आणि बाबा. त्यांचे चरण धरा, त्यांची सेवा करा, तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. पण आई वडिलांना घरामध्ये टांगून आपण काशीला जातो, तीर्थयात्रेला जातो, किती यात्रा करा सफल होणार नाही. एवढंच सांगतो. आणि कृपाचा रूप